नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो. सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः महाराष्ट्रातील आणि सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद भरतीसाठी सामान्य ज्ञानामध्ये जिल्हा विशेष हे सदर आपण सुरू केलेले आहे. जिल्हा विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही परीक्षा असू द्या त्यामध्ये जिल्ह्यांवर प्रश्न येतातच. त्यात सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद भरतीला 2 ते 5 प्रश्न येतात. मग 4-5 पानं वाचले की आपले 2 ते 5 प्रश्न म्हणजे 4 ते 10 मार्क्स पक्के पैकीच्या होत असतील तर जिल्हा विशेष हे अतिशय महत्वाचा आणि सोपा सुद्धा घटक आहे. चला, आज असाच एक स्पेशल आणि भारीतला जिल्हा आपण शिकणार आहोत. खास वैशिष्ट्य असणारा जिल्हा शिकणार आहोत. त्या अगोदर आपल्या लेक्चरला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजचा स्पेशल जिल्हा आहे पालघर. तुम्हा सर्वांचा आग्रह होता की सर पालघर घ्या, पालघर घ्या. अनेक जण मेसेज करत होते आणि म्हणून पालघर घेतला. आता ह्या पालघर जिल्ह्याची माहिती गोळा करत असताना एका पुस्तकात परिपूर्ण नसते, 2 नसते, 3 नसते, 4, 5, 6 काय त्याला माप नाही. 10-10, 12-12 तास या मटेरियलच्या कलेक्शनसाठी मग ते टाईप करायचं, मग त्याची पीपीटी बनवायची, मग त्याचे सगळे डिझाईन वगैरे हे करायचं. याला प्रचंड वेळ दिलेला असतो, मेहनत केलेली असते. एखाद्याला आयतं बघणाऱ्याला काय आहे, काय ते नाही असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं. असो, सगळ्या प्रकारची माणसं असतात. मात्र माझे विद्यार्थी, मी तुमच्या रिझल्ट साठी निकालासाठी किती काम करतो हे 2007 म्हणजे 17 वर्षापासूनचा हा अनुभव पाहताय. चला पाहायचा आपल्याला पालघर जिल्हा विशेष. हा इथं पहा, पालघर लाल रंगामध्ये दिसतोय. महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडील जिल्हा म्हणजे पालघर. महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडील तालुका म्हणजे पालघर. कोकणाचा अति उत्तरेकडचा जिल्हा म्हणजे पालघर. अशा पालघर जिल्हा बद्दल स्पेशल आणि विशेष माहिती पाहायला सुरुवात करूया. अगोदर आपण या पालघर जिल्ह्याचा इतिहास नीट समजून घेऊया. महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 ला. तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते, आता आहे 36 जिल्हे. म्हणजे नवीन 10 जिल्हे निर्माण झाले. त्या नवीन 10 जिल्ह्यांपैकी 10वा म्हणजे शेवटचा म्हणजे एकूणातला 36वा जिल्हा कोणता असा प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पालघर होय. या पालघर जिल्ह्याची निर्मिती ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून झाली. त्यासाठी विजय नाहटा समितीची स्थापना केली होती आणि या विजय नाहटा समितीच्या शिफारशीनुसार पालघर जिल्ह्याचं विभाजन ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्हा निर्माण करण्याचा निर्णय 13 जून 2014 रोजी झाला. निर्णय झालाय आणि मग त्याची अंमलबजावणी म्हणजेच ठाणे जिल्ह्याचं विभाजन म्हणजेच पालघर जिल्ह्याची निर्मिती 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली. 1 ऑगस्ट 2014 रोजी या पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा, महाराष्ट्रातला 36वा जिल्हा आणि निर्मितीनंतरचा 10वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा. आणि अशा रीतीनं पालघर जिल्ह्याच्या निर्मिती बरोबरच या अगोदर महाराष्ट्रात जिल्हा परिषदा होत्या 33. आता पालघर तयार झाला आणि मग 34 जिल्हा परिषदा. जिल्ह्यात 36, मात्र मुंबई उपनगर, मुंबई शहरांना जिल्हा परिषदा नाही, म्हणून आता जिल्हा परिषदा झाल्या 34. ओके. पालघर जिल्ह्याच्या इतिहासाबद्दलची माहिती पाहत असताना हा एक महत्वाचा इतिहास जो आहे तो आपल्या डोक्यात असायला पाहिजे. या अगोदर पहा काय पार्श्वभूमी, काय घटना घडली होती. दुसरं महायुद्ध चालू होतं.
या दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतावर जपानच्या आक्रमणाची भीती निर्माण झाली होती आणि मग जपानचं आक्रमण थांबवायचं असेल तर इंग्रजांना हुसकावून लावणं गरजेचं होतं. यासाठी 14 जुलै 1942 रोजी वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रमामध्ये राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीची बैठक झाली आणि एक महत्वाचा निर्णय घेतला गेला. त्या निर्णयानुसार मुंबईमधील गवालिया टँक मैदानावर, म्हणजेच त्याला ऑगस्ट क्रांती मैदान आता म्हणतात, आझाद मैदान म्हणतात, त्या मैदानावर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली 7 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं. त्याच दिवशी, पहिल्याच दिवशी पंडित नेहरूंनी छोडो भारत म्हणजे चले जाओ चळवळीचा ठराव वाचून दाखवला, ठराव मांडला. त्यालाच छोडो भारत आंदोलन, चले जाओ आंदोलन इंग्रजीमध्ये क्विट इंडिया मूवमेंट असं म्हणतात. ही संकल्पना, हे जे शब्द होते ते शब्द सुचवण्याचं काम तत्कालीन मुंबईचे महापौर युसुफ मेहर अली यांनी केले होते. बर, आणि मग 8 ऑगस्टच्या रात्री या ठरावाला सगळ्यांनी अनुमोदन देत 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 8 ऑगस्टच्या रात्री 9:30 वाजता महात्मा गांधीजींचं भाषण झालंय. आणि ज्या भाषणामध्ये महात्मा गांधीजींनी भारतीयांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी ही शेवटची लढाई आहे आणि या शेवटच्या लढाईसाठी करा किंवा मरा अशा प्रकारचं आवाहन केलं आणि इंग्रजांना छोडो भारत चले जाओ अशा प्रकारचं आवाहन केलं. संपूर्ण देशभरामध्ये छोडो भारत आंदोलन मोठ्या ताकदीने सुरू झाले आणि हे छोडो भारत आंदोलन सुरू असतानाच एक महत्वाची घटना, या छोडो भारत आंदोलनामध्ये पालघर तालुक्याचा, तुम्ही म्हणाल पालघर तालुका, त्यावेळेसची घटना आहे. पालघर तालुका, त्यावेळेस पालघर जिल्हा असायचा विषय नाही, तर 14 ऑगस्ट 1942 ची घटना. 14 ऑगस्ट 1942 रोजी या पालघर तालुक्यामध्ये या छोडो भारत आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 5 क्रांतीवीरांना शहीदत्व पत्करावं लागलं, शहीद झाले. मग ते 5 क्रांतीवीर कोणते हे पण माहिती असायला पाहिजे. याच्यामध्ये 7 पाटीचे काशीनाथ हरी पागधरे, 7 पाटीचे म्हणजे गावाचे नाव, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर, पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवडचे सुकुर गोविंद मोरे, हे 5 जण स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा देताना शहीद झाले, हुतात्मा झाले. त्या 5 शहीदांची स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे, हुतात्मा चौक. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, 14 ऑगस्ट पालघर जिल्ह्यामध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात. लक्षात राहू द्या, आपल्या भारतामध्ये 30 जानेवारी महात्मा गांधीजींची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरी केली जाते. हुतात्मा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे शहीद. आपल्या भारतामध्ये 23 मार्च, ज्या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी झाली, 23 मार्च 1931 लाहोरच्या तुरुंगामध्ये, तो दिवस 23 मार्च शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. इकडे महाराष्ट्रामध्ये सोलापूरला गेलो तर 12 जानेवारी हा सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असताना सोलापूरच्या 4 क्रांतीवीरांचं बलिदान 12 जानेवारी 1931, आणि म्हणून सोलापूरला हुतात्म्यांचा जिल्हा म्हणतात. आणि 12 जानेवारी सोलापूरमध्ये हुतात्मा दिन. तसाच पालघर मध्ये 14 ऑगस्ट हा हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात. हा पालघरचा इतिहास अतिशय महत्वाचा इतिहास, हा विसरायचा नाही, हा लक्षात ठेवायचा. याच्यावर प्रश्न येऊ शकतात. चला, हा इतिहास पाहिल्यानंतर याच्या पुढे आपल्याला जायचंय की या पालघर, हा जो पालघर जिल्हा आहे याचं स्थान कुठे महाराष्ट्रात, भारतात, हा कुठे नेमकं? हा जर नकाशा पाहिला, इथं भारतात महाराष्ट्र, आणि हा महाराष्ट्राचा नकाशा, महाराष्ट्रात इथं आपला पालघर. मग या पालघरच्या उत्तरेस गुजरात मधील बलसाड जिल्हा व दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश, आग्नेयेला ठाणे जिल्हा आहे, पूर्वेस नाशिक आणि ठाणे जिल्हा आहे, आणि पश्चिमेस अरबी समुद्र. इकडं आहे अरबी समुद्र पश्चिमेला,
इथं हा गुजरात मधला बलसाड जिल्हा. इथं बघा हा जो भाग दिसतोय हा दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे. याच्यानंतर इथं तुम्हाला दिसणार नाशिक जिल्हा, हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्हा. अशा रीतीनं महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांशी एक आणि भारतातला एक राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाशी संलग्न असणारा पालघर जिल्हा. अशा रीतीनं पालघर जिल्ह्याचं स्थान व विस्तार झाला. स्थान व विस्तार ही संकल्पना पाहिल्यानंतर पुढची संकल्पना आपल्याला पाहायची. हा पालघर कोणत्या प्रशासकीय विभागात येतो, कोणत्या प्रादेशिक विभागात येतो, तर हा प्रशासकीय विभागाचा नकाशा. आणि इथं बघा ग्रे कलरचा हा जो भाग आहे आणि इथं प्रशासकीय विभागामध्ये मग कोणतं, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये पालघर येतो. कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? 7 जिल्हे आहेत. 7 जिल्हे. सर्वात उत्तरेकडे पालघर, त्याच्या दक्षिणेला ठाणे, त्याच्या दक्षिणेला मुंबई उपनगर, त्याच्या दक्षिणेला मुंबई शहर, त्याच्या दक्षिणेला रायगड, त्याच्या दक्षिणेला रत्नागिरी, सगळ्यात दक्षिणेला सिंधुदुर्ग. बरोबर. अशा रीतीनं 7 जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग कोकण. बर, या कोकणाला तुम्हाला माहितीये 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. हा म्हणजेच कोकणाची ही दक्षिणोत्तर लांबी आहे. कोकणाची दक्षिणोत्तर लांबी 720 किलोमीटर, म्हणजे देशाच्या एकूण समुद्र किनारपट्टीच्या 9.58%. त्यात सर्वात जास्त समुद्र किनारा रत्नागिरीला लाभलाय 237, त्यानंतर रायगडला 122, त्यानंतर सिंधुदुर्गला 120, मुंबई उपनगर मुंबई शहरला 114, नंतर पालघरला 102 आणि ठाण्याला 25. अशी टोटल 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्या महाराष्ट्राला लाभलाय. म्हणजे या कोकणाची दक्षिणोत्तर लांबी पूर्व पश्चिम सरासरी 30 ते 60. त्यातही कोकण उत्तरेकडे उल्हास नदीजवळ जास्त रुंदीचा आहे, म्हणजे पूर्व पश्चिम लांबी जास्त आहे, सुमारे 100 किलोमीटर, आणि दक्षिणेकडे कमी आहे 40 ते 45 किलोमीटर. हे पण लक्षात राहू द्या. अशा कोकणात 7 जिल्हे आहेत आणि तालुके किती, तर 50 तालुके असणारा कोकण. मग याच्यामध्ये पालघर मध्ये आहेत 8, पालघर मध्ये 8, ठाण्यात 7. पुन्हा आपली आयडिया, जुना जिल्हा म्हणजे वडील, जुना जिल्हा म्हणजे वडील आहेत. बरोबर. आणि नवा जिल्हा म्हणजे मुलगा. आता मुलगा जर उत्तरेला आला, वर आला, म्हणजे वडिलांच्या डोक्यावर बसला, म्हणजे तो आघावे. म्हणजेच काय, तर त्याच्यात काहीतरी तालुके वडिलांपेक्षा जास्त आहेत. म्हणून इथं बघा जुन्यात राहिले 7, ठाण्यामध्ये 7, पालघरमध्ये 8. लक्षात ठेवायला सोपं. मुंबई उपनगर मध्ये 3, मुंबई शहरात 0, रायगड मध्ये 15, रत्नागिरीत 9, सिंधुदुर्ग मध्ये 8. टोटल झाले 50 तालुक्यांचा. आणि क्षेत्रफळ किती, 30,393 चौरस किलोमीटर टोटल कोकणाचं क्षेत्रफळ, कोकण प्रशासकीय विभागाचं. काय काय पुस्तकात 30,394 आहे. चला टेन्शन नाही घ्यायचं. बर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? कोकण. सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोकण. झालं. ओके. आता आपल्याला इथं मग आपण पाहिला की हा पालघर. महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा नंदुरबार आणि तालुका त्यातलाच दडगाव. महाराष्ट्राचा अति दक्षिणेकडचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. महाराष्ट्राचा अति पूर्वेकडचा जिल्हा गडचिरोली. आणि आता महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडचा जिल्हा विचारला तर तो पालघर आहे आणि तालुका सुद्धा त्या पालघर जिल्ह्यातला पालघर. ओके. प्रशासकीय विभाग क्लिअर झाला. याच्यानंतर प्रादेशिक विभाग. कोकणातच, कोकण या प्रादेशिक विभागातच त्याला आपण अपरांत असंही म्हणतो पालघर. याच्यानंतर मुख्यालय. मुख्यालय कुठे आहे? पालघरलाच आहे. पालघरलाच मुख्यालय आहे. म्हणजे पालघर जिल्ह्याचं प्रशासकीय ठिकाण पालघरच आहे. जिल्हा लेवलचे कार्यालय झेडपी असेल, कलेक्टर ऑफिस पालघरलाच, म्हणून प्रशासकीय ठिकाण किंवा मुख्यालय पालघर. ओके. झालं. प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग, मुख्यालय, त्याचा प्रशासकीय ठिकाण आपण पाहिलं. हा नकाशा नीट समजून घ्या. पहा, मोठा करून आपण पाहिलेला आहे. याच्यानंतर पुढची गोष्ट, सामान्य ज्ञानाच्या तयारीचा अंतिम सत्य म्हणून ज्या NCERT
कोर्सला एनसीआरटी टेक्स्ट बुकला म्हटलं जातं. त्या एनसीआरटी टेक्स्ट बुकची तुमची कमी वेळात परफेक्ट तयारी व्हावी. सगळे पाठ्यपुस्तकं कधी वाचणारे, किती वेळ, त्यात प्रश्न कसे येणारे, पर्याय कसे असणारे कळत नाही. म्हणून इथं एनसीआरटी टेक्स्ट बुक टेस्ट सिरीज नावाचा कोर्स आपण आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये सुरू केलाय. यामध्ये इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विज्ञान या 5 विषयांच्या प्रत्येक धड्यावरची प्रश्नांची ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सोडवायला येणार आहे. आणि त्यानंतर त्या टेस्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. अशा या कोर्सचा कालावधी 6 महिने आहे. 1000 रुपये फीज आहे त्याची. मात्र सध्या तुम्हाला स्पेशल 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 असे डिस्काउंट मध्ये फक्त 50 रुपयाला आहे. प्ले स्टोर वरून शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये हा एनसीआरटी टेस्ट सिरीज नावाचा कोर्स दिसेल. त्या कोर्स मध्ये जा, तिथं तुम्हाला बाय नाऊ ऑप्शन दिसेल. त्या बाय नाऊ वर क्लिक करून तुम्ही हा कोर्स जॉईन करा. मग मला या माझ्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, हा कोर्स घेतला. मग मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाठवून त्या लिंक वरून ग्रुप जॉईन करायचं, जेणेकरून लाईव्ह लेक्चर कधी होणार आहे, कधी टेस्ट पाठवले हे टाइम टेबल कळतं. त्याचबरोबर शासनाच्या जाहिराती, अभ्यासक्रम हे सगळे अपडेट मिळत राहतात. याचबरोबर तुम्हाला कोर्स कसा पाहायचा, लाईव्ह लेक्चरला कसं जॉईन व्हायचं, टेस्ट कशा सोडवायच्या याचा मेसेज सुद्धा तुम्हाला पाठवला आहे. आणि हा आपल्या या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये या कोर्सला सामान्य ज्ञानाचं अंतिम सत्य म्हणतात. तर सामान्य ज्ञानाचा पाया जो आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याची स्टेट बोर्ड टेस्ट. हा स्टेट बोर्ड टेस्ट सुद्धा आपल्या कोर्समध्ये रेडी आहे. 150 पेक्षा जास्त टेस्ट आहेत, ज्याच्यामध्ये इयत्ता 4थी ते 10वी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या 4 विषयांच्या प्रत्येक धड्यावर सोडवण्यासाठी टेस्ट आहे. आणि त्या टेस्ट विश्लेषणाचे 150 व्हिडिओ, तो कोर्स सुद्धा 1000चा फक्त 50 ला सध्या आहे. तोही कोर्स जॉईन करा, हाही कोर्स जॉईन करा. पैशाचा विषयच नाही, फ्री दिल्यासारखं आहे. परंतु काहीच किंमत ठेवली नाही तर त्याची किंमत राहत नाही. आता पुढची माहिती पहा. पालघरचं क्षेत्रफळ, पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ 5344 चौरस किलोमीटर आहे. पालघर जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका वसई विरार, पालघर मधील नगरपालिका जी आहे डहाणू, पालघर, जव्हार. पालघरची लोकसंख्या 29,90,116, घनता 560. आपल्या भारताची घनता 382, महाराष्ट्राची 365 आहे. मात्र मुंबई जवळ असल्या कारणानं, मुंबई उपनगर, मुंबई शहर जवळ असल्या कारणानं इथं घनता प्रचंड आहे, 560. 67% साक्षरतेचं प्रमाण आहे. लोकसभा मतदारसंघ 1 आणि विधानसभा मतदारसंघ 6. ठीक आहे, चला याच्यानंतर पुढे. आता या पालघर जिल्ह्यामध्ये तालुके किती सांगितले? 8 तालुके. मग त्या 8 तालुक्यांची नावं बी माहिती असायला पाहिजे. कोणत्या दिशेला कोणता तालुका हेही ओळखता आला पाहिजे. मग पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, वसई विरार अशा रीतीने हे झाले 8. बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. या 8 पैकी जव्हार नावाचा तालुका, तलासरी आणि मोखाडा हे 100% आदिवासी तालुके आहेत. हे 100% आदिवासी तालुके आहेत. हा नकाशा बघा, हा समजून घ्या, डोक्यामध्ये फिट ठेवा. ओके, चला जाऊया पुढची माहिती पाहिल्या. आता या पालघर जिल्ह्याचे वेगळे वेगळे वैशिष्ट्य समजून घ्यायचे. यामध्ये कोकणातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाते उल्हास नदी. ही उल्हास नदी पालघरच्या दक्षिणेला आहे. पुणे जिल्ह्याच्या जवळ रायगड जिल्ह्यामध्ये राजमाची जवळ ती उगम पावते. 130 किलोमीटर लांबी असणारी उल्हास नदी ही 2 खाड्यांच्या स्वरूपात समुद्राला मिळणारी एकमेव नदी. मग पालघर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर जी वसई खाडी आहे तिथं हिची एक खाडी, तिथे एक प्रवाह आणि दुसरा दक्षिणेकडे ठाण्याची खाडी, अशा 2 प्रवाहांच्या 2 खाड्यांच्या माध्यमातून ती समुद्राला मिळते. बर, पालघर जिल्ह्याच्या दक्षिणेला हे उल्हास नदीचं खोर आहे. आणि कोकणातील दुसऱ्या क्रमांकाची नदी वैतरणा. खरं पाहिलं तर वैतरणा नदीची उल्हास नदीपेक्षा जास्त लांबी. वैतरणा नदीची टोटल लांबी 154 किलोमीटर. मग तरी बी कोकणातली नदी सगळ्यात लांब उल्हास का म्हणतात? कारण तिची तर 130च आहे. तर वैतरणा नदी नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी पूर्वेकडे वाहते आणि ही पश्चिम बाजूला उगम पावते.
मग नाशिक मधून अगदी पुण्याच्या बोरघाटापर्यंत अशी ती दक्षिणेलाच येते, दक्षिणेकडे, आणि मग पुन्हा वळते कोकणामध्ये जाते. म्हणून कोकणात तिची लांबी, नाशिक काय कोकणात नाहीये, कोकणात तिची लांबी 124 किलोमीटर आहे आणि टोटल 154 किलोमीटर आहे. असं वैतरणा नदीचं खोर प्रामुख्यानं पालघर जिल्ह्यामध्ये, म्हणून पालघर जिल्ह्यातली प्रमुख नदी वैतरणा. आणि मग तिच्या उपनद्या झाल्या, बारवी असतील, भातसा, पिंजल, सूर्या, दहेरजा, तानसा, या तिच्या उपनद्या झाल्या. बर, वांद्री किंवा बांद्री नावाचं धरण आहे, त्या वांद्री नदीवरचे मनोर नावाचं धरण आहे या पालघरमध्येच. आता या पालघर जिल्ह्यामधले पर्यटनाचे प्रमुख स्थळ जे आहेत तेही माहिती असायला पाहिजे. मग त्यामध्ये खास वैशिष्ट्य, पालघरचे महाबळेश्वर टिंबटिंबला म्हणतात. पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर जव्हार नावाच्या ठिकाणाला म्हणतात. जव्हार थंड हवेचं ठिकाण पालघर जिल्ह्यामधलं. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर प्रमुख असणाऱ्या बंदरांपैकी, मासेमारीसाठी फेमस असणाऱ्या बंदरांपैकी सातपाटी नावाचं फेमस बंदर हे पालघर जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी मच्छमारी म्हणजे मासेमारी प्रशिक्षण संस्था सुद्धा आहे. पालघरचं अजून एक खास वैशिष्ट्य आहे, आशिया खंडातली सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत पालघर जिल्ह्यातील बोईसर शहराजवळ आहे. महत्वाची माहिती, नेहमी येणारा प्रश्न. बर, याच्यानंतर पालघर जिल्ह्याचं अजून पुढचं वैशिष्ट्य पहा. हे पुढचं वैशिष्ट्य पाहत असताना तुम्हाला राज्यसेवेपासून तर क्लास 4 क्लास 3 पर्यंत कुठल्याही परीक्षा, देशाच्या असो, राज्याचा असो, झेडपीच्या असो, सामान्य ज्ञानाच्या तयारीसाठी महाराष्ट्रातला नंबर 1 सामान्य ज्ञानाचा 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारा कोर्स आपला सुरू आहे. ज्याच्यामध्ये स्टेट बोर्ड टेस्ट हा कोर्स फ्री आहे, एनसीईआरटी टेस्ट कोर्स सुद्धा फ्री आहे, दररोज लाईव्ह लेक्चर आहे, पीडीएफ नोट्स आहे, 200-300 पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये सोडवायला आहे. अशा प्रकारचा कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप मध्ये आहे. ऍप डाउनलोड करा, जॉईन करा. आणि जीएस ज्याचा पसारा इतका मोठा आहे की काय मापच नाही, असा पसारा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मटेरियल तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स आणि टेस्ट सह उपलब्ध आहे. सामान्य ज्ञान जॉईन करा आणि सामान्य ज्ञान हा भाग तुमचा परफेक्ट करा. आता बघा पालघर जिल्ह्याचं पुढचं वैशिष्ट्य, पालघर जिल्ह्यातलं दापोली वेगळं, आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिले नारळ बीजोत्पादन केंद्र सुरू झालंय. रत्नागिरीतलं दापोली वेगळं, तिथं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. हे पालघर जिल्ह्यातलं दापोली जे आहे तिथं महाराष्ट्र राज्यातलं पहिलं नारळ बीजोत्पादन केंद्र सुरू झालेलं आहे. याच्यानंतर मगाशी सांगितलेलं वैशिष्ट्य रिपीट झालं, महत्वाचं आहे. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर मधील पालघर हे एक खास वैशिष्ट्य. आणि तारापूर MIDC महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रापैकी एक बोईसर या औद्योगिक शहरामध्ये स्थित आहे, आणि हे बोईसर पालघरमध्ये. याच्यानंतर मगाशी पाहिलेला महाराष्ट्रातील मुख्य मासेमारी बंदर सातपाटी हे पालघरमध्ये, त्याचबरोबर डहाणू, अर्नाळा, वसई आणि दातीवर हे सुद्धा मासेमारीची बंदर पालघरमध्ये. महत्वाचा मुद्दा पिकांसंदर्भाचा, संपूर्ण भारतात डहाणू चिकूच्या उत्पादनासाठी फेमस आहे, प्रसिद्ध आहे. आणि डहाणू मध्ये दरवर्षी बोर्डी नावाचं बीच आहे, त्या बोर्डी बीच जवळ अनोखा चिकू महोत्सव भरतो. हे सुद्धा विसरायचं नाही. जसं अकोल्यामध्ये काजवा महोत्सव भरतो, तसा डहाणू मध्ये बोर्डी बीच जवळ चिकू महोत्सव भरतोय. चला, ही अतिशय महत्वाची माहिती पाहिल्यानंतर पुढे काही महत्वाचे पर्यटन स्थळ आहे ते आपल्या कानावर पडलेली बरे. वाघोबाची खिंड, केळवेचा समुद्र किनारा आहे म्हणजे बीच आहे, मोरेकुरण, कोळगाव, शिवेवरील वनराई बंधारा आहे, मौजे दापोली पालघर जिल्ह्यातलं दापोली म्हणतोय, येथे वनीकरण झालेला भाग आहे. क्षेत्र लक्ष्मी, बर, लक्ष्मी नारायणाचं मंदिर आहे पालघर केळवे रस्त्यावरती. शिरगावचा समुद्र किनारा आहे. शीतला देवीचं केळवे येथील अतिशय प्राचीन पुरातन मंदिर आहे. सातपाटी समुद्र किनारा आहे. हुतात्मा स्तंभ, मगाशी ज्याचा इतिहास पाहिला तो हुतात्मा स्तंभ, 5 बत्ती म्हणजे 5 ज्योती अशा म्हणून 5 मशाली हा या क्षेत्रामध्ये. आणि श्री क्षेत्र
तिलसेश्वर शिव मंदिर, महादेवाचं मंदिर, असे या पालघर जिल्हा आणि पालघर शहरामधले काही महत्वाचे पर्यटन स्थळ आहेत. ठीक आहे, याच्या पुढे अजून काही स्थळ आहेत, हे बार कमी बघा. मग त्याच्यामध्ये तानसा वन्यजीव राखीव क्षेत्र, कासा महालक्ष्मीचं मंदिर आहे डहाणूला. डहाणू येथील समुद्र किनारा, बीच, बोर्डी बीच तर तुम्हाला माहितीये. वसई किल्ला, जो वसई किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यातून 1739 रोजी बाजीराव थोरले, बाजीराव पेशवे असताना त्यांच्या धाकट्या भावना चिमाजी अप्पांना मराठा साम्राज्यामध्ये सामील केला होता. पुढं मग तांदुळवाडीचा किल्ला, माउंट जव्हार स्टेशन, तुम्हाला सांगितलं पालघरचं महाबळेश्वर त्याला म्हणतात. सूर्यमाळ पठार पर्वत आहे, केंद्र देवबंद, त्याच्यानंतर दाभोसा धबधबा आहे जव्हार या ठिकाणी. अर्नाळा किल्ला तुम्हाला माहिती आहे, अर्नाळा कर्नाळा नरनाळा, अर्नाळा पालघर मध्ये, कर्नाळा रायगड मध्ये आणि नरनाळा अकोल्यामध्ये, तिन्ही नाव सारखे वाटतील. पेबलचा बीच आहे, माहीम मधील बीच आहे, किल्ले माहीम आहे, वज्रेश्वरी या ठिकाणच्या गरम पाण्याचे झरे परीक्षेला येतात. गरम पाण्याचे झरे वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये, त्यातलं हे वज्रेश्वरी पालघर. गणेश मंदिर, जीवदानीचं विरार मधलं मंदिर, कोहोज पर्वत, केळवा धरण, सगळं लक्षात ठेवायचंय बघा. स्क्रीनशॉट घ्या, एकदा रिव्हिजन करा पेपरला जायच्या अगोदर. वसई या ठिकाणी चिंचोटी धबधबा, त्याचबरोबर जव्हार येथे लेंडी नदीवरचा दाभोसा धबधबा मागाशी तुम्हाला मी सांगितला. कसाऱ्याजवळ अजून एक धबधबा आहे, विहीगाव नावाचा तो धबधबा आहे. चला, अजून संपले नाहीये, अजून बाकी आहे. पण तुम्हाला एक सांगतो, परीक्षा जिल्हा परिषदेची काही पुढे ढकलते, काही कालावधी मिळतोय, म्हणून ज्यांनी अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी फॉर्म भरलेला असेल त्यांच्या रिव्हिजन साठी अनेक टेस्ट इथं तुम्हाला लेक्चर्स आहेत. जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला पाहता येतील पाहून घ्या, टेस्ट सोडून घ्या. त्याचबरोबर ज्यांनी जॉईन केलेलं नसेल त्यांना जॉईन साठी हा 2500 रुपयाचा कोर्स फक्त 499 रुपयाला उपलब्ध आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंटल अंगणवाडी पर्यवेक्षकीची जाहिरात लवकर येणार आहे, त्यांच्यासाठी तर जाहिरात यायच्या अगोदर कोर्स घ्या, म्हणजे चांगली तयारी होईल आणि तुम्हाला वेळ पण आहे. आता पुढचं वैशिष्ट्य बघा, पुढचं वैशिष्ट्य सुद्धा परीक्षेला अनेक वेळा आलेलं आहे. पालघर ठाणे म्हटलं की एक गोष्ट फिक्स, वारली चित्रकला, तारपा नृत्य हे फेमस. तिथल्या समाजाची, तिथल्या समाज जीवनाची ही खास ओळख आहे. आणि त्यात जिव्या सोमा मशे यांचं तर नाव फेमस, जगप्रसिद्ध. हे वैशिष्ट्यपूर्ण वारली चित्रकला शैलीचे चित्रकार म्हणून फेमस. हे वारली चित्रकारांचे आदर्श आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांनी ही चित्रकला जतन करून ठेवली, तिचा वारसा समृद्ध करण्यासाठी खूप काम केलेले आहे. आणि त्यांच्या या कामाचं दखल घेऊन भारत सरकारनं 2011 साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरविलेले आहे, त्यांना सन्मानित केलेले आहे. असं हे पालघर जिल्ह्याचं खास विशेष ओळख. पालघरचे पद्मश्री अजिबात विसरायचे नाही, का तर त्यांच्या वारली चित्रकलेच्या योगदानाबद्दल. हा इतिहास, हा चालू घडामोडीचा भाग, हा भूगोलाचा भाग, सगळ्याच प्रकारची माहिती अशा रीतीनं आपण पालघर जिल्ह्याच्या निर्माणापासून ते आज तागायच्या अनेक गोष्टी, इतिहास, भूगोल, राजकीय घडामोडी असतील किंवा आत्ताच्या चालू घडामोडी असतील, सर्व दृष्टिकोनातून ही माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित घाई गडबडीमुळं, कारण 34 जिल्हे घ्यायचे, त्यामुळं एखादं साल इकडं तिकडं होऊ शकतं, एखादा मुद्दा इकडं तिकडं घाई गडबडीत सांगताना होऊ शकतं, तर ती मानव म्हणून चूक आहे, तुम्हाला माहिती आहे, ते होऊ शकते. तरी मी जास्तीत जास्त करेक्ट, अचूक देण्याचा प्रयत्न माझा नेहमीचाच असतो, कारण तुमचा निकाल लागावा. या जिल्ह्याच्या माहितीतून एक जरी मार्क वाढला किंवा एक जरी विद्यार्थी जास्त सिलेक्ट झाला तर मी केलेल्या या धडपडीचं चीज झालं, मी असं समजेल. लेक्चर जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये कळवा. तुमच्या कमेंट्स मला नेहमीच सातत्याने काम करण्यासाठी, लेक्चर घेण्यासाठी प्रेरणा देत असतात. आणि तुमच्या प्रत्येक कमेंट्सला मी उत्तरही देत असतो, रिप्लायही देत असतो. कारण सध्या ऑनलाईनचं जग आहे, त्या ऑनलाईनच्या जगातून ऑनलाईन रिप्लाय नाही दिला तर कम्युनिकेशन कसं होणार आहे.
ज्यांना ज्यांना ऑफलाईन जाणं शक्य होत नव्हतं आणि म्हणून शिक्षण थांबलं होतं, स्पर्धा परीक्षेची तयारी थांबली होती, त्यांच्यासाठी या ऑनलाईननी पुन्हा एकदा शिक्षणाची, स्पर्धा परीक्षेची नवी दारे, नवी कवाडे, नवे मार्ग उभा केलेले आहेत. आणि हा मार्ग प्रामाणिकपणाचा असावा. या प्रामाणिकपणाच्या मार्गावरून चालत असताना नक्कीच ठेचा लागतील, नक्कीच अडचण येतील, पण लक्षात राहू द्या, संकट में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ मिलता नहीं जिंदगी में, लेकिन लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है. धन्यवाद. जय हिंद.